कॉमन गोष्ट आहे ना. आपण कोणावर आपलं जीवन उद्धार करायची गरज नाही. आणि जेव्हा आपल्या डोक्यात निगेटिव्ह विचार आला, अरे झक मारायचा, आपल्या बापाचा फोटो पाहायचा, बापाच्या चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या पाठवायच्या, आणि त्या सुरकुत्या पडलेल्या वळ्या असतील आपल्या बापाच्या चेहऱ्यावर, तर हे बदलणार कोण आहे? गावामध्ये सरपंच आहे, गावामध्ये तलाठी आहे, गावामध्ये प्रशासकीय अधिकारी आहे. त्याच्या घरातले कपडे पहा, त्याच्या बायकोनं नेसलेली साडी पाहा, आपल्या माईच्या जरासा साडीचा विचार करा. तेव्हा वाटलं पाहिजे मर्द म्हणून घ्यायचंय, मिशीवर ताव द्यायचं आणि सांगायचं चला हे परिवर्तन आपण करून दाखवणार आहे. गावात कुठतरी बंगई असेल आणि त्या ठिकाणी महाबाप त्या बंगईमध्ये बसलेला असेल, त्या बापाला झोका देईल. हे स्वप्न तुम्ही पाहायचं. नोकरी लागलेल्या पोरांना पण विनंती आहे, नोकरी लागले, शहरात गेले, शहरात बंगला घेतला आणि बाप गावाकडेच आहे, तर तू हा कार्यक्रम व्हा. हा रियालिटी आहे. कारण आपल्या बापानं आपल्यासाठी कष्ट घेतले ना, तो एक स्वप्न पाहिजे. बापाची इच्छा शहरात राहायची नाही. गावात एक 10-12 खणाचं माळवत बांध, त्या माळवतामध्ये पुढं काय कर, पुढं बैठक व्यवस्था कर, त्या बैठकीमध्ये बंगई बांध, त्या बंगईत तुझ्या मायबापाला बसव, झोका दे, त्यांचा फोटो काढून तुझ्या घरातल्या बैठकीतला, म्हणजे तुझ्या बायकोला कळेल की माझ्या बापाचा आदर करावा लागते. हे तुझं काम आहे.